पश्चिम दिशा. पश्चिम दिशा ही प्राप्तीची दिशा आहे. पश्चिम दिशेला गोल आकाराचा पांढऱ्या रंगाचा आकाशकंदील आपण लावू शकतो. असे असेल तर फायदा प्राप्त होईल. नवरात्री संपली की दिवाळीची तयारी सुरू होते. दिवाळीची लगबग, कपड्यांची खरेदी, सजावट, कितीतरी गोष्टी असतात. हो, आज आपण सजावटी संदर्भातील काही टिप्स जाणून घेणार आहोत. सजावट म्हणजे कोणती? तर वास्तूप्रमाणे आकाशकंदील कोणत्या दिशेला कोणत्या रंगाचा लावल्यास आपल्याला वास्तूचे फायदे घेता येतील. हो, लक्ष्मी तर आपल्या घरात येणारच आहे, पण वास्तू दोष देखील आपण आकाशकंदीलच्या द्वारे घालवणार आहोत. नमस्कार, मी सीमा कुचेरिया. आकाशकंदील हे कोणत्या दिशेला कोणत्या रंगाचं कोणत्या आकाराचं लावल्यास आपल्याला वास्तूचे फायदे होतील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होण्यास मदत होईल, हे आज आपण जाणून घेत आहोत. दिवाळी म्हटलं की आकाशकंदील हा आलाच. लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती वापरत असतो. त्याच्यामध्ये आपला मुख्य दरवाजा सजवणे, त्याच्यावर तोरण लावणे, समोर आकाशकंदील लावून ते जास्ती प्रज्वलित करणे, हे आपण करत असतो. आपल्या दारासमोर लख्ख उजेड असेल तर लक्ष्मी आपल्या घरात येईल आणि ती आपल्याला ऐश्वर्य प्रदान करेल, ही या मागची भावना असते. आकाशकंदील हा दारासमोर किंवा व्हरांडा आपण म्हणतो किंवा गॅलरी इथे लावला जातो. हा व्हरांडा किंवा गॅलरी किंवा आपलं मुख्य द्वार कोणत्या दिशेला असेल तर कोणत्या प्रकारचे आकाशकंदील आपण लावायला हवे आणि त्याच्यामध्ये वास्तूचा जर उपयोग केला तर हे आकाशकंदील आपल्याला लवकर ऐश्वर्य प्राप्त करण्यास मदत करणार आहे. म्हणून या दिवाळीत आपण वास्तूप्रमाणे आकाशकंदीलची खरेदी करू आणि आपल्याला महालक्ष्मीची कृपा आपल्यावर लवकर प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करू. सगळ्यात आधी आग्नेय दिशा. आग्नेय दिशा ही अग्नी तत्वाची दिशा आहे. त्यामुळे या दिशेला लाल रंगाचे सोनेरी रंगाचे आकाशकंदील लावल्यास या दिशेचे तत्व बॅलन्स होईल. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये त्रिकोणी आकाराची भौमितिक रचना असेल तर आपल्याला अजून फायदा होईल. वर्षभर आपल्या घरामध्ये पैसा खेळता राहील, म्हणजेच आपली कॅश फ्लो वाढेल. दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला जर आपली गॅलरी असेल किंवा आपला दरवाजा असेल तर आपण दक्षिण दिशेला कोणत्या आकाशकंदील लावावा? दक्षिण दिशेला आपण लाल किंवा सोनेरी रंगाचा आकाशकंदील लावू शकतो. त्याच्यामध्ये त्रिकोणी चौकोनी भौमितिक रचना असलेले आकाशकंदील हे आपल्याला फायदेशीर राहणार आहे. लाल रंग, नारंगी रंग, सोनेरी रंग हे रंग वापरलेले आकाशकंदील जर आपण लावले तर आपल्याला प्रसिद्धी मिळण्यास मदत होईल. म्हणून दक्षिण दिशेला चांदणी, लाल रंग, सोनेरी रंग, नारंगी रंग अशा प्रकारचे आकाशकंदील लावणे वास्तूप्रमाणे फायद्याचे ठरणार आहे. नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशेला कुठला आकाशकंदील लावावा? नैऋत्य दिशेमध्ये शक्यतो चौकोनी आकाराचा, पिवळ्या धमक रंगाचा, गोल्डन कलरचा असा आकाशकंदील लावावा. जर आपण नैऋत्य दिशेत पृथ्वी तत्व असल्याने चौकोनी आकाशकंदील लावल्यास आपल्याला स्थैर्य प्राप्त होईल आणि आपल्याला स्टॅबिलिटी लाभेल. आपली गॅलरी किंवा आपला दरवाजा जर नैऋत्य दिशेत असेल आणि तिथे आपल्याला आकाशकंदील लावायचा असेल तर चौकोनी आकाराचा, गोल्डन कलरचा किंवा पिवळ्या रंगाचा आकाशकंदील आपण लावायचा आहे. पश्चिम दिशा. पश्चिम दिशा ही प्राप्तीची दिशा आहे. मग या दिशेत कुठला आकाशकंदील लावावा? पश्चिम दिशेला गोल आकाराचा, पांढऱ्या रंगाचा किंवा चंदेरी रंगाचा आकाशकंदील आपण लावू शकतो. चंदेरी रंगाची चांदणी, गोल आकाराचा आकाशकंदील आणि त्याच्यामध्ये थोड्याफार निळ्या छटा असे असेल तर हा आकाशकंदील आपल्याला फायदा प्राप्त होईल. आपली पुढची आकाशकंदीलची दिशा आहे वायव्य दिशा. वायव्य दिशेमध्ये स्काय ब्लू कलर म्हणजेच आकाशी रंगाचे आकाशकंदील लावल्यास आपल्याला जास्ती फायदा होईल. गोल आकाराचा, निळ्या रंगाचा, पांढऱ्या रंगाचा आकाशकंदील जर आपण लावला तर आपल्याला
आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडून आपल्याला मदत मिळेल आणि आपल्याला हा आकाशकंदील मदत मिळण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आपली पुढची दिशा आहे उत्तर दिशा. उत्तर दिशा ही जलतत्वाची दिशा आहे. जलतत्वाची दिशा असल्यामुळे या दिशेला देखील आकाशी रंग, निळा रंग, चंदेरी रंग, पांढरा रंग असे रंग वापरून बनवलेला आकाशकंदील हा आपल्याला फायदा देणारा असणार आहे. जर आपण अशा रंगांचे आकाशकंदील लावले तर आपल्याला संधी चालून येतील. जर आपल्याला नोकरी मिळत नसेल तर नोकरी लवकर मिळण्यास मदत होईल. हे वास्तूप्रमाणे रंग आणि आकार दिलेले आहेत. ईशान्य दिशा. ईशान्य दिशा देखील जलतत्वाची दिशा आहे. या दिशेमध्ये आकाशी रंगाचा, निळ्या रंगाचा, पांढऱ्या रंगाचा आणि थोड्याफार हिरव्या छटा असणारा आकाशकंदील आपल्याला चालणार आहे. असा आकाशकंदील जर आपण ईशान्य दिशेत आपला दरवाजा असेल किंवा ईशान्येला आपली गॅलरी असेल आणि आपण अशा प्रकारचा आकाशकंदील लावल्यास आपली माइंड क्लिअरिटी चांगली राहील आणि आपल्या मनात जर काही द्विधा परिस्थिती असेल तर ती देखील नाहीशी होण्यास मदत होणार आहे. पुढची दिशा आहे आपली पूर्व दिशा. पूर्व दिशा ही सामाजिक क्षेत्राची दिशा आहे. या दिशेमध्ये हिरव्या, नारंगी अशा छटा असणारा आकाशकंदील आपण जर लावला तर आपल्याला जी सामाजिक कनेक्टिव्हिटी आहे किंवा सामाजिक संबंध आपले सुधारण्यास मदत होणार आहे. आपण कितीही म्हटलं तरी जी आपली धडपड असते, कोणतेही सण उत्सव साजरे करण्यामागे आपला एक हेतू असतो. तो हेतू म्हणजे आपलं घर सुख समृद्धीने भरलेलं असावं. पण याच्यामध्ये आपल्याला श्रद्धा ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. जे सांगितलेले उपाय आपण श्रद्धापूर्वक केले तर आपल्याला त्याचा चांगला परिणाम नक्कीच प्राप्त होतो. म्हणून तुम्हाला जे सांगितलं गेलं आहे किंवा व्हिडिओमध्ये ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने करा तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होण्यास मदत होईल. अशा प्रकारे आपण आकाशकंदील लावून लक्ष्मीचे स्वागत करत असतो. मग हे आकाशकंदील आपण वास्तूप्रमाणे लावल्यास लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होईल, आपल्याला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्रदान करेल. अशाच प्रकारच्या वास्तूच्या टिप्स जाणून घेण्यासाठी किंवा सणांचे मुहूर्त जाणून घेण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्याला सुख, समृद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो. धन्यवाद.